लोकशाहीचा खरा आधार हा मतदारांचा विश्वास असतो। निवडणूक प्रक्रिया कितीही आधुनिक आणि तांत्रिक झाली तरी जनतेच्या मनात तिच्या पारदर्शकतेबाबत विश्वास निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे। इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणा वापरात आल्यापासून तिच्या विश्वासार्हतेवर वेळोवेळी प्रश्न उपस्थित केले जात आहेत। अलीकडे एका फलकाच्या माध्यमातून ईव्हीएम मधील मतदान आणि मंदिरातील दानपेटीतील नोटा एकाच ठिकाणी जात असल्याचा आरोप करण्यात आला। अशा प्रकारचे आरोप निवडणूक व्यवस्थेबाबत गंभीर चर्चा निर्माण करणारे असतात। ईव्हीएम इंटरनेट किंवा बाह्य नेटवर्कशी जोडलेले नसते, त्यामुळे त्यात छेडछाड करणे शक्य नसल्याचे आयोगाचे म्हणणे आहे। मग जनतेमध्ये ईव्हीएम बद्दल शंका का आहे? जनता म्हणते की बॅलेट पेपरवर मतदान घ्या, तर ती यंत्रणा लावायला हरकत काय आहे? लोकशाहीमध्ये केवळ यंत्रणा सुरक्षित असणे पुरेसे नाही, तर जनतेच्या मनातील विश्वास टिकवणेही तितकेच महत्त्वाचे आहे। निवडणूक प्रक्रियेबाबत शंका उपस्थित झाल्यास त्या शंकांचे निरसन तथ्यांच्या आधारे आणि खुलेपणाने झाले पाहिजे। निवडणूक आयोगानेही अधिकाधिक पारदर्शकता वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे। लोकशाहीत प्रश्न विचारण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे। सामान्य नागरिक पुराव्याशिवाय आरोप करू शकत नाही। आयोगाने असे पुरावे द्यावे की जेणेकरून जनतेमध्ये संभ्रमच निर्माण होणार नाही। त्याच वेळी संस्थांनी केवळ विश्वासाची अपेक्षा न करता विश्वास निर्माण करणारी प्रक्रिया अधिक मजबूत केली पाहिजे। ईव्हीएम असो किंवा मतपत्रिका, निवडणुकीचा आत्मा हा मतदारांचा विश्वास आहे, कारण मतदान हा केवळ अधिकार नसून लोकशाहीतील नागरिकांच्या सहभागाचा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे। प्रत्येकाने सत्यता तपासूनच मत बनवणे गरजेचे आहे। निवडणूक प्रक्रिया ही राजकीय पक्षांच्या विजय पराजया पलीकडील बाब आहे। ती देशाच्या लोकशाही व्यवस्थेचा पाया आहे। त्यामुळे ईव्हीएम वरील चर्चा आरोप प्रत्यारोपांपुरती मर्यादित न राहता तांत्रिक, कायदेशीर आणि वस्तुनिष्ठ पातळीवर व्हायला हवी। मतदारांचा विश्वास आणि निवडणूक संस्थांची पारदर्शकता यांचे संरक्षण करणे हीच लोकशाही मजबूत करण्याची खरी गरज आहे। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।